हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय भूल चूक माफ या फिल्मचा रिव्ह्यू। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून टाका, म्हणजे माझे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत झटपट पोहोचत राहतील। चला तर लगेच सुरू करूया। चलिए हल्दी लगवाइए बैठ के। अरे तारीख क्या है आज? तो 29 है आज हल्दी की रस्म है। हल्दी! फिर से हल्दी हो रही है फिर से। या फिल्मच्या कथेबद्दल ही कथा म्हणजे ना एका टाइम लूप या कॉन्सेप्टवर आधारित आहे। टाइम लूप म्हणजे एखादा दिवस जो आपण रिपीटेटिव्हली आपल्याला असं वाटतं की आपण तोच दिवस पुन्हा 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 जगतोय। चलिए हल्दी लगवाइए बैठ के। मम्मी फिर से सब में लग गई आप? हाँ तो आज हल्दी की रस्म है। हल्दी हो तो गई, अब क्या मरीनेट कर दोगी? मम्मी सबका टाइम नहीं, 8 घंटे में बारात है। आज 29 है, कल 30 है, कल की है बारात। चलिए ह्या व्यतिरिक्त ह्या फिल्म मध्ये एक लव्ह स्टोरी आहे, म्हणजे एक बनारसच्या एखाद्या गावातलं एक कपल ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्यांना आता लग्न करायचंय। पण जो मुलगा आहे ऑब्विसली सोसायटी नॉर्म म्हणून त्याच्याकडे नोकरी नाहीये, सो तो लग्न करू शकत नाही। आणि मुलीचे आई वडील स्पेशली त्याच्या पुढे कंडिशन ठेवतात की बॉस तुझ्याकडे गव्हर्नमेंट जॉब असायला हवा, तरच मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याबरोबर करून देईन। पण ते म्हणजे तो गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी तुझ्याकडे त्याला 2 महिन्यांचा टाइम दिला जातो, जो ऑब्वियसली त्याला खूप कमी वाटतो। 2 महीना में सरकारी नौकरी ले आओ तो तितली तुम्हारी। 2 महीने में गैस का सिलेंडर नहीं भरता, 2 महीने में क्या होगा? पापा चुप रहो, यही दर्द है तुम्हारे। ए मिश्रा, हाथ मत लगा। पण बिकॉज त्याला ते लग्न करायचंय आणि मग तो जॉब कसा मिळवायचा आपल्यालाही माहिती, आपल्या देशात असे खूप जुगाड होतात आणि तसाच एक जुगाड तो लावतो आणि तो जॉब मिळवायचा प्रयत्न करतो। त्याला तो जॉब मिळतो देखील। इनकी सरकारी नौकरी लग गई। हेलो हर हर महादेव। पण त्याचं लग्न मात्र कुठेतरी अडतं। कसं अडतं, काय होतं आणि एका पॉइंटला येऊन त्यालाही असं वाटतं की लग्न नको करायला, आणि मग शेवटी त्यांचं लग्न होतं का, हे सगळं ह्या फिल्म मध्ये आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला। ह्या सगळं आपल्याला या फिल्म मध्ये दाखवलंय इनफॅक्ट। सो ही या ओव्हरऑल ह्या फिल्मची कथा आहे। त्याच्या कास्ट बद्दल जर बोलायचं झालं ना तर लीड रोल मध्ये ऑफकोर्स रंजन आणि तितलीच्या रोल मध्ये आपल्याला राजकुमार राव आणि वामिका गब्बी दिसते। या व्यतिरिक्त या फिल्म मधलं जे कॅरेक्टर आपल्या विशेष लक्षात राहील ते संजय मिश्रा यांचं कॅरेक्टर आहे। सो कशी झाली त्यांची कामं? वेल, राजकुमार रावसाठी अशा प्रकारचे रोल करणं हे नवीन नाहीये। म्हणजे बरेली की बर्फी सारखी फिल्म त्याने ती जी केली आहे, किंवा या व्यतिरिक्त अनेक अशा फिल्म जिथे एखाद्या गावात राहणारा मिडल क्लास मुलगा आणि एकदम ऑर्डिनरी मॅन त्याला प्ले करायला खूप इझीने तो प्ले करतो। हमसे कोई भूल चूक हो गई हो तो माफ कीजिएगा। भूल चूक माफ करना। आशीर्वाद ले रहे हैं पिताजी। कौन पिताजी? चरण स्पर्श माताजी। आज तो बड़ा अम्मा के पैर छुए जा रहे हैं, कल से तो बहू के आगे पीछे घूमेंगे। बस उसी कल का इंतजार है भाभी, एक बार आ तो जाए। ह्या फिल्म मधला जो रोल आहे ना त्याच्यामध्ये काही वेगळेपण असं वाटत नाही। म्हणजे कुठेतरी तीच झलक किंवा त्याच प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला वाटतो। प्लस ही फिल्म कॉमेडी फिल्म आहे, पण ऑनेस्टली ज्या प्रकारे फिल्म लिहिली गेली आहे फार काही म्हणजे मोठे लाफ्टर असणारे किंवा खूप जोरात हसायला येईल, खूप छान हसायला येईल अशा मोमेंट्स या फिल्ममध्ये नाहीयेत। आणि त्यामुळे त्याच्या कॅपॅसिटीमध्ये त्याला जेवढं करायला होतं तेवढं राजकुमार रावने ह्या फिल्ममध्ये केलंय। वामिका गब्बीची ऍक्टिंग ही थोडी लाऊड ह्या फिल्म मध्ये वाटते। तिचं कॅरेक्टर तसं म्हणजे जरी कपल असेल ना तरी तिच्या कॅरेक्टरला स्कोप देखील खूप कमी आहे। अगेन एक खूप सिंपल स्टोरी आहे, त्यामुळे खूप जास्त काय एक्सपेक्टही आपण करू नाही शकत। बट तिच्या वाट्याला जेवढं आलंय त्यात तिची ऍक्टिंग खूप लाऊड आणि खूप म्हणजे नॉट सो कन्व्हिन्सिंग अशी वाटते। त्यामुळे तिनेही तिच्या प्रकारे प्रयत्न केलाय रोल एक डिलिव्हर करण्याचा। त्यानंतर संजय मिश्रा एका विशेष भूमिकेत आहेत आणि ते काय आहे हे आपल्याला थोडं मी गुलदस्त्यात ठेवतो, तुम्ही फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला कळेल। बट ओव्हरऑल ठीकठाक सगळ्यांचे परफॉर्मन्सेस झालेत या फिल्ममध्ये। या फिल्मचं म्युझिक जे आहे ना त्याचं आणि ह्या फिल्मच्या स्टोरीचं काहीच मेळ नाहीये। म्हणजे ती जी गाणी आहेत ती मेजर गाणी ही रिमेक गाणी आहेत आणि ती गाणी कुठे प्लेस केली आहेत, रॅन्डम प्लेस केली आहे, त्याचा त्या स्टोरीशी आणि याच्याशी काही मेळच नाहीये। म्हणजे ना अगदी खूप
का टाकली आहेत गाणी आणि कशासाठी केली आहेत, विचार तरी केलाय का ही गाणी या फिल्मला सूट होत आहेत का नाही होत आहेत की काय माहिती नाही, जस्ट आपल्याकडे एक स्टॉक आहे आणि तो टाकायला हवा असं कुठेतरी फिल्म बघताना सतत वाटत राहतं. आता बोलूया या फिल्मच्या लेखनाबद्दल. वेल, खरं सांगायचं ना तर थोडक्यात सांगतो, ह्या फिल्मचं लेखन अतिशय ऑर्डिनरी आहे. डायलॉग्स हे काही खूप क्रिंज डायलॉग आहेत आणि ते ऐकायला आणि मजाच येत नाही. म्हणजे ऑनेस्टली कॉमेडी फिल्म असून पण कुठेही जसं मी म्हटलं की कॉमेडी खूप जास्त हसायला येत नाही, त्यामुळे लिहितानाच लूज अशी स्क्रिप्ट लिहिली गेलेली आहे असं मला सतत वाटत होतं. त्यामुळे ह्या फिल्मचं लेखन आहे ना हे अतिशय एव्हरेज झालं आहे. फिल्ममधनं मेसेज खूप चांगला देण्याचा प्रयत्न केला आहे. काही आपल्याला आपली जी भगवद्गीता आहे त्यातूनही काही मेसेज द्यायचा प्रयत्न केलाय. बट ओव्हरऑल स्टोरी म्हणायचं झालं ना तर फिल्मचं लेखन हे नॉट अप टू द एक्सपेक्टेशन असं झालंय. आता बोलूया या फिल्मच्या दिग्दर्शनाबद्दल. सो करण शर्मा ह्याने ह्या फिल्मचं दिग्दर्शन केलंय आणि अगेन ऍज अ सेड लिखाण एव्हरेज झालंय. त्यामुळे जर का स्टोरीज स्ट्रॉंग नसेल ना त्यामुळे दिग्दर्शकही फार त्याच्यामध्ये काही मॅजिक घडवू शकत नाही आणि तसंच इथे होताना दिसतंय. वेल, अगेन आय एम सेइंग की मेसेज खूप चांगला द्यायचा प्रयत्न केलाय, चांगलं सांगायचा प्रयत्न केलाय. बट स्क्रीन प्ले खूप डल आहे. बऱ्याच जागी फिल्म स्लो, म्हणजे खरं तर फिल्मचा रन टाइम खूप कमी आहे तरीही आपल्याला ही फिल्म स्लो वाटते आणि हे सगळ्यात दुर्दैवी असं मी म्हणेन. आणि जो क्लायमॅक्स आहे किंवा जे सांगायचा आपल्याला प्रयत्न म्हणजे सांगायचं त्यांना, तो पॉइंट येईपर्यंत ना खूप जास्त वेळ गेलाय. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला फक्त एकच मनामध्ये सुरू असतं की काय आहे ते. ऑब्व्हियसली म्हणूनच आपण फिल्मशी तसे अटॅच्ड राहतो की आपल्याला ते जाणून घ्यायचं असतं की हे जो टाइम लूप आहे आणि त्याच्यातनं काय सांगायचा प्रयत्न यांना करायचा आहे. मेसेज बरा असल्यामुळे ऍक्च्युली आपल्याला खूप जास्त चीड येत नाही. अदरवाईज खूप जास्त चीड येईल की अरे एवढंसं सांगण्यासाठी अख्खे 2 तास तुम्ही वाया घालवले. त्यामुळे मेसेजिंग बरं असल्यामुळे तो जो लूप आहे तो लूप आपल्याला बघायला थोडं बेरेबल होतं. पण जर ओव्हरऑल मला डिरेक्शन जरी म्हणायचं झालं ना तर मला हाफ हार्टेडली केलेलं डिरेक्शन असं वाटतं. त्यामुळे अगेन त्याचा इम्पॅक्ट फिल्मवर आपल्याला दिसतोच. जल्दी से हमारी नौकरी लगवा दीजिए, हम अपना सर मुंडवा लें. नहीं, सर मुंडवाएं तो सबको लगेगा कि पापा ही चले गए. हे महादेव, हम 16 सोमवार का व्रत, अरे तो लौंडिया रखती हैं, हम आजीवन ब्रह्मचर्य का पालन कर. अबे मन्नत मांग रहे हो की केबीसी खेल रहे हो? सो एक शॉर्ट मध्ये सांगायचं असेल ना की खूप अतिशय वाईट फिल्म अशी नाहीये. वन टाइम तुम्ही जाऊन बघू शकता. थोडंफार हसायला येईल, मला खूप कमी हसायला आलं, कदाचित तुम्हाला जास्त येऊ शकतं. मेसेज बरा आहे. टाइम लूप ही तसं तर वेस्टर्न फिल्म्स मध्ये येणारी कॉन्सेप्ट आहे पण ती अतिशय इंडियन स्वरूपात आपल्या समोर आलेली आहे. त्यामुळे एकदा जाऊन नक्की बघू शकता ही फिल्म. मी फिल्मला देतोय 2.5 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म भूलचूक माफ. तुम्ही पाहिली का ही फिल्म आणि पाहिली असेल तर तुमच्या ज्या कॉमेंट्स आहेत ते मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ही फिल्म. नसेल पाहिली तर डेफिनेटली एकदा जाऊन पाहू शकता. माझा रिव्ह्यू कसा वाटला हेही देखील मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, अनेकांबरोबर शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.